आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मनात अगदी स्वतःला संपून टाकण्यापासून देश सोडेपर्यंत सगळे विचार केले. पण म्हणतात ना, काळाचं मलम मनावरच्या जखमा बरं करतं. हळूहळू तसंच होत गेलं. पण माझ्या जखमा कधीच भरल्या नाही. त्याच्यावर संयमाची तडजोडीची खपली पकडली आणि हळूहळू दुखणं कमी झालं. आणि मग या हॉस्टेलमध्ये तुम्हा मुलींबरोबर माझं मन रमलं. माझा भूतकाळ मागे सरून तुमच्या भविष्याच्या स्वप्नात मी हरवून गेले. तुमचे उपकार कसे फेडू न हेच कळत नाहीये मला. तुम्ही आणि मणी सर अगदी देवासारखे धावून आलात माझ्या आयुष्यात. नाहीतर माझ्यावर घडलेला अतिप्रसंग आणि त्यातून ही प्रेग्नेन्सी, माझ्या मनातही तेच विचार आले असते जे अनेक वर्षांपूर्वी तुमच्या मनात आले होते. पण तुम्ही खूप आधार दिला मला, जगायला प्रेरणा दिली मला. संकटातून पळून जाणं हा मार्ग नाही ना. संकटापासून जितकं आपण पळू ना, तितकंच संकट आपल्या जवळ येतं. त्यापेक्षा खंबीरपणे त्याचा सामना करायचा, मग ते पळून जात. तेच सांगितलं मी तुला. पण मॅडम, तुम्ही विक्टिम असून सुद्धा सगळ्या यातना तुम्हीच भोगतायत. आणि तुमचा गुन्हेगार तो उजळ मात्याने बाहेर फिरतोय. तुमच्याशी बोलताना वागताना एका पैशाचंही गिल्ट नसतं त्यांच्या चेहऱ्यावर. उलट असं दाखवतात जसं काही झालंच नाहीये. चांगुलपणाचा मुखवटा घेऊन फिरणाऱ्या आणि स्त्रियांना दानधर्म करणाऱ्या सरपोतदारांचा खरा चेहरा किती विकृत आहे ना, हे कुणालाच माहिती नाहीये. स्वानंदी, या गोष्टीला आता खूप वर्ष झाली ग. मी हे सगळं मागे सोडून आले. त्या अडगळीतनं तो फोटो तुला मिळाला आणि तो गिफ्ट देण्याचा घाट तू घातलास ना, पण तुझ्यापर्यंत हे सगळं पोचलं. नाहीतर हे सत्य माझ्याबरोबर जळून खाक झालं असतं. साहेब ऐका ना, तुम्ही सांगितलं आम्ही ऐकलं. तुमची जागा आम्हाला खूप आवडलेली आहे. गोडाऊन पाहण्यासारखं काही नाही आहे. तिकडे बघा अंधार दिसतोय. उगाच लडखडायला नको. माझा दुबई जायला फ्लाईट आहे आणि उगाच एअरपोर्ट जायला मला उशीर नको. तुम्ही ही डील पक्की समजा. पेपर पाठवा. पुढच्या हप्त्यामध्ये मी रिटर्न येतोच आहे.